आज उज्जैनला जाताना एवढे भयानक मोठे मोठे ऍक्सिडेंट झाले की सांगू पण नाही शकत, म्हणून ते तुम्हाला पुढे दाखवतो. आणि आम्ही कसं उज्जैनला पोहोचलो हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर तो विषय असा होता, संध्याकाळच्या बाहेर कस्तुरदा, प्रणव आणि जय होते आपल्याला घरी घ्यायला, कारण आज आपण चाललो होतो उज्जैनला. आता म्हणतात का रे बा टू व्हीलर न चालला का? तसं नाही, आम्ही चाललो होतो शिवमच्या गाडीनं, म्हणून त्याच्या घरी जायचं होतं मूर्तीच्या पुढले. पण रस्त्यातच काटेपूर्णापाशी एवढा भयानक ऍक्सिडेंट दिसला. जाऊ द्या, त्याच्यानंतर मूर्तीच्या पुढले त्याच्या घरी आलो. आमच्याकडे शिवम सण पसरेल होता. झोपेतून उठवलं, गाडीत सर्व बॅगा वगैरे भरल्या. तिथून सरळ आलो पेट्रोल पंपावर. तिथून गाडीची टाकी पेट्रोलनं घेतली पॅक करून. तिथून निघालो, थोडं पुढे येऊन हनुमानजीच्या मंदिरात आलो, कारण आपण एवढ्या दूर चालल्यावर पूजा वगैरे तर कराच लागते ना, म्हणून दर्शन घेतलं आणि गाडीच्या पुढे नारळ वगैरे तिथून डायरेक्ट येऊन पोहोचलो आम्ही दर्यापुरा. तिथे जाऊन तिची पहिले फेमस कॉफी पिली आणि तिथून येऊन पोहोचलो आम्ही डायरेक्ट परतवाड्यात. आता आम्ही एमपीत एंटर होणार होतो, म्हणून म्हटलं महाराष्ट्रातच जेवण करून घ्या, महाराष्ट्राच्या बाहेर जेवण चांगलं भेटत नाही. आम्ही तिथून थोडंसं परतवाड्याच्या घाटात पुढे आलो. पुढे नागिन सारखे रोड होते, एक गाडी पुरी कोरकूची भरेल पलटी व्हायला होती आणि अजून थोडं पुढे जातो आणखी एकामेकाला 2-3 गाड्या भिडेल होत्या. घाटा येत नाही, अति हयगई नाही ना, पण असं कोणासोबत व्हायला नाही पाहिजे. जाऊ द्या, त्यानंतर मी डायरेक्ट झोपून राहिलो. कधी सकाळी 3-4 वाजता उज्जैन मध्ये येऊन पोहोचलो माहितीच नाही पडलं. तिथे जाऊन मस्त रूम वगैरे केली, कस्तुरदानं ड्रोन वगैरे उडवलं, अभिदान प्रणव येऊन पोहोचलो आम्ही नाश्ता करायला. आणि आम्ही यानंतर कुठं कुठं गेलो, आम्ही कुठचं दर्शन केलं, आमच्यावर काय झालं हे पाहण्यासाठी आताच फॉलो घ्या करून.